या नगरपालिकेला प्रचंड प्रमाणात असा निधी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी दिलेला आहे. शेतकऱ्यांच्यासाठी आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी पूर्ण वीज माफी केलेली आहे. तटकरे त्यांच्या माध्यमातून महिला आणि बालकल्याणचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये तर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्याची योजना आदरणीय तटकरे त्यांच्या माध्यमातून चालू आहे. या सत्तेच्या रूपानं इथली नगरपालिका हा स्वर्ग करू अशा पद्धतीचं आव्हान आदरणीय मुश्रीफ साहेबांनी प्रवास केलेला आहे. नमस्ते, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण हातकंडी नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटानं प्रचारात आघाडी घेतली असून आज आपल्या समेत राष्ट्रवादी नगरपंचायतची प्रचार धुरा सांभाळत असणारे हातकंडी तालुका तसेच कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण साहेब आपल्या समोर आहेत. चव्हाण साहेब नमस्ते. नेमकी हातकंडी नगरपंचायत लढवत असताना आपला अजेंडा काय आहे? हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपल्या नगरपालिकेमध्ये 11 आणि 12 असे टोटल 12 उमेदवार आपण या नगरपालिकेमध्ये घालवण्याचा हेतू ठेवून ही निवडणूक लढायचा निर्णय आदरणीय या जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेब, या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाबासाहेब पाटील असुर्लेकर साहेब यांनी निर्णय घेतला आणि या ठिकाणी गेल्या 5 वर्षामध्ये या नगरपालिकेला प्रचंड प्रमाणात असा निधी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी दिलेला आहे. याचीच एक झलक म्हणून परवाच या ठिकाणी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी मेळावा घेतला. या मेळाव्याच्या निमित्तानं मुश्रीफ साहेबांनी या जनतेला एक विश्वास दिला की या राज्यामध्ये गोरगरीब, दलित, वंचित, पीडित असणारा जो वर्ग आहे अशा वर्गाच्या साठी मी राज्यभर काम करतोय आणि हे तर माझ्या जिल्ह्यातील ही नगरपंचायत आहे. या नगरपंचायतीला ताकदीनं जो निधी देता येईल मग तो शेतकऱ्यांच्यासाठी आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी पूर्ण वीज माफी केलेली आहे. तटकरे त्यांच्या माध्यमातून महिला आणि बालकल्याणचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये तर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्याची योजना आदरणीय तटकरे त्यांच्या माध्यमातून चालू आहे. या ठिकाणी जे मंत्री महोदय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत ते प्रत्येक विभागाला न्याय देण्याची भूमिका घेत आहेत. तेच या नगरपालिकेच्या माध्यमातून आपण या ज्या नगरपालिकेची निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीच्या निमित्तानं इथला प्रत्येक नागरिक हा सुखावला पाहिजे, तो आनंदात जगला पाहिजे. इथली प्रत्येक गोष्ट जी चुकीची घडलेली आहे ती चांगली करण्याचा हेतू ठेवून इथले जे आमचे 11 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपक कुन्नुरे असे ताकदीचे, बलाढ्य आणि शक्तिशाली उमेदवार आपल्या नगरपंचायतच्या पुढे दिलेले आहेत. इथल्या नागरिकांना मला आव्हान करायचं आहे की पक्ष तर ताकदीनं अजितदादांच्या माध्यमातून, आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय बाबासाहेब पाटील असुर्लेकर साहेबांच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला आहे. तुमच्याकडे आम्ही आता मागणं केलेलं आहे की ही सत्ता आमच्या ताब्यात द्या. या सत्तेच्या रूपानं इथली नगरपालिका हा स्वर्ग करू अशा पद्धतीचं आव्हान आदरणीय मुश्रीफ साहेबांनी प्रवास केलेला आहे. तशाच पद्धतीचं आव्हान घेऊन आम्ही या नगरपालिकेच्या प्रत्येक मतदाराच्या समोर जातोय. त्यांना आपली ही एकंदरीत असणारी राज्यातली जी चळवळ आहे किंवा राज्यात असणारं जे अजितदादांच्या नेतृत्वाखाली चाललेलं काम आहे ते आपण काम या जनतेच्या पुढे ठेवलेलं आहे. जनता जनार्दन हे सगळं मत स्वीकारेल आणि इथल्या 11 आणि 12 असे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून देतील अशी मला खात्री आहे.